नमस्कार. आज आपण आलेलो आहे टाटा कॉलनी, टाटा नगर हे सेक्टर 10 कोकण भवनच्या पाठीमागे बेलापूर या ठिकाणी एक आंदोलन सुरू आहे. घर हक्क संघर्ष समितीचं आंदोलन आहे. त्याबद्दल आम्हाला सांगणार आहे ताई. काय नाव आपलं? मी सुनंदा बाविस्कर, हां, टाटानगरमधून बोलते. हां. घर हक्क संघर्ष समितीची महिला अध्यक्ष आहे. हां, गेल्या खूप वर्षापासून आम्ही घरांचं काम करतो, हां, लोकांना जागृत करतो हां, आणि आम्ही देशाला एवढी सेवा देतो. हां, आणि 2014 मधून आपल्या देशाचे पंतप्रधान निवडून आले होते हां, आणि त्यांना गायगरिबांना आम्ही मतदान केलेलं आहे त्यांना. आणि ते काय बोलले की 2022 पर्यंत सगळ्यांना घरं देऊ, कोणालाच बेघर आम्ही ठेवणार नाही, बरं. असे देशाचे पंतप्रधान आम्हाला बोलले. तर आम्हाला आमचं तेच म्हणायचं आहे की 2011चा जो GR त्यांनी काढला आहे तो आम्हाला मान्य नाही. आमचे महिला घरकामं करता आणि पोटाच्या मागे लावून आणि त्यांनी काही पुरावे काढले नाही. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला राशन कार्ड पण नाही चालत, राशन कार्ड तुम्हाला पोट भरण्यासाठी दिलं. आम्ही बोललो आमच्याकडे मूर्ती दाखले महानगरपालिकेला जोडलेले, ते बोलतात माणूस कुठंही मरतं. आणि ते बोलतात वोटिंग कार्ड मात्र ते बोलतात चालतं शासकीय पुरावे का की आम्ही निवडून येतात तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही शासकीय वोटिंग कार्ड बोलतात. आणि जे महिला डिलिव्हरी होता ते पण आमच्याकडे ते बोलतात नाही बाई कुठं पण डिलिव्हरी होते, माणूस कुठं पण मरतं. आणि शाळेचे दाखले ते बोलतात ते पण कुठं पण शाळा शिकतं. आम्हाला तुमचे शासकीय पुरावे पाहिजे, वोटिंग कार्ड पाहिजे. आणि तुम्ही आम्हाला दिलेच नाही शासकीय पुरावे तर आम्ही कुठून घेणार? आम्ही घरकामं करतो, आम्ही रोड झाडतो, तुमच्या महिलांचे धुणे भांडे करतो, घर साफसफाई करतो, तेव्हा आम्ही तुम्हाला चालतो. आणि आमचं घर नाही चालत, आमचं मतदान तुम्हाला चालतं. तुम्ही बोलता आम्ही अनलिगल आहे, आम्ही अनलिगल आहे आमचं झोपडं, मग आम्ही तुम्हाला मतदान द्यायला तुम्ही पण अनलिगल आहे ना. आमच्या मतदानावर आमदार निवडून येतो, खासदार निवडून येतो, नगरसेवक निवडून, देशाचा पंतप्रधान निवडून येतो, ते आमचं तुम्हाला चालतं, आमचं घर नाही चालत. तर आम्ही इथं 35 वर्षापासून राहतोय. कोकण भवन पण नव्हतं, फॅशन नव्हतं, तेव्हापासून आम्ही या वस्तीमध्ये आहे. वारंवार आमच्याकडे आमदारचे माणसं येतात, तुमचं सर्वे करून देऊ, तुमचे रोड बनवून देऊ, तुम्हाला नळ देऊ. आमच्याकडे 75 मुलं आहे, शाळेचे, बालवाडीचे, वंचित आहे. जे पाच एरियामध्ये गावांमध्ये 30 मुलांना गव्हर्नमेंटनं मान्यता दिलेली आहे की 30 मुलं असल्यावर त्यांना बालवाडी होणार. आज आमचे मुलं इथं घाणीमध्ये फिरता गोट्या खेळत, कारण की बालवाडी लांब आहे. आमच्या महिला घरकामं सुटून जातील, मग काय खातील? हातावरच्या नोकरी तर आहे नाही, गव्हर्नमेंटच्या नोकरी तर आहे नाही. आणि 75 मुलं खाऊ का? आमचे 75 मुलं बालवाडीचे वंचित आहे आणि रस्त्याने पडतात. दप्तर त्याच्या शाळेचे मुलं ते पण वापस येतात, बोलतात मी नाही जात शाळेत, आम्हाला घाणेरडे बोलतात. झोपडपट्टीमध्ये हे दप्तर भरलेले, मम्मीला बोलतात आम्ही नाही जात. आता त्या महिला सकाळचे जेवणाचे काम असतात तर सकाळी निघून जातात, ते बालवाडीत का पोहोचवतील? तर आमची पाटील इथं ज्योती पाटील म्हणून ते सगळ्या त्यांच्याकडे आम्ही लेटर दिलं आणि आम्ही बोललो की मॅडम आमचे झोपडे आणली गेले, आमचे मुलं दिलेलं आहे ना, तुम्ही का हिरवून घेता? आमचे मुलं असेच राहायचे दिलेल्या कोकण भवनमध्ये जाऊन. आणि ते 20 महिला आलेल्या आणि त्या काय बोलल्या की तुम्हाला आम्ही बालवाडी देऊ शकत नाही, तुम्हाला तिकडे यागृलीत यावं लागेल.